बरेच दिवस झाले होते. हस्तिनापुरात आल्यापासून केवळ एकदाच मी चंपानगरीला जाऊन आलो होतो. तेही गुरु द्रोणांनी आपल्या शिष्यांची परीक्षा घेतली होती त्यावेळी. त्यानंतर 5 वर्ष उलटली होती. मनात असूनसुद्धा एकदाही मला या 5 वर्षात चंपानगरीला जाता आलं नव्हतं. कारण येथे मी एक विद्यार्थी म्हणून आलो होतो. सुदैवानं मला माझे गुरु चांगले लाभले होते. गुरूंचे गुरु असं ज्यांचं वर्णन करता येईल असे ते होते. साक्षात सूर्यदेव माझे गुरु होते. हस्तिनापुरातल्या आखाड्यातील दगडी चौथऱ्यावर उभं राहून मनाच्या निर्धारानं मी त्यांचं शिष्यत्व पत्करलं होतं. त्यांनीही मला आत्तापर्यंत आपल्या लाडक्या शिष्यासारखं वागविलं होतं. या 6 वर्षांच्या कालात, या अर्ध्या तपात त्यांनी किती अवघड रहस्य मला सांगितली होती. त्यांची सांगण्याची भाषा कशी होती हे मला सांगता येणार नाही. पण त्यांनी जे मला सांगितलं होतं ते मला चटकन पटलं होतं. काय शिकविलं नव्हतं त्यांनी मला. बाणाच्या अवघड फेकी, द्वंद्वाचे अवघड हात, घोडा, हत्ती, उंट यांच्या नाठाळ सवयींना ताळ्यावर आणण्याच्या कला, सगळं त्यांनी माझ्या कानात सांगितलं होतं, गुपचूप मुक्कपणं. रोज सकाळी आपल्या कोवळ्या किरणांनी असंख्य कळ्यांच्या मिटलेल्या पापण्या उघडताना ते मला सांगत, कर्णा, तूही असंच झालं पाहिजेस. आपल्या जवळचं सर्वस्व मुक्त हस्तानं भेटेल त्याला देऊन तू तुझ्या सान्निध्यातील सगळ्यांचं जीवन उजळलं पाहिजेस. किती श्रेष्ठ होता माझा गुरु. जगातल्या कोणत्या गुरुनं आपल्या शिष्याला इतक्या लहान सहान गोष्टीतून एवढी उदात्त शिकवण कधी दिली आहे? आता एकदा चंपानगरीला जाऊन त्या गुरुचे पाय गंगेच्या नितळ पाण्याने धुतलेच पाहिजेत. आता मी गंगा माता म्हणत नाही, गंगा म्हणतो. कारण बालपणातील श्रद्धा आता व्यवहाराच्या दगडावर बोथट झाली होती. आई एकच असते, जी जन्म देते आणि पालनपोषण करते ती. नदी ही नदी आहे, ती आई कशी होईल? माझी आई एकच होती, राधा माता. तिला भेटूनही बरेच दिवस झाले होते. काय वाटेल तिला आता मला पाहिल्यावर? माझी खात्री होती, मी गेल्याबरोबर तिनं मला पहिलाच प्रश्न विचारला असता, किती वाळलास रे वसू तू, आणि गंगेच्या पाण्यात नाही ना गेलास कधी? कारण पुत्र, मग तो कितीही मोठा झाला तरी मातेला नेहमीच लहान वाटत असतो. माता ही जगातील अशी एकच व्यक्ती असते की जिच्या प्रेमाला व्यवहाराची तुला कधीच माहीत नसते. तिला माहीत असतं आपल्या पुत्रावर खरंखुरं प्रेम करणं. मी शोनाला बोलावून सांगितलं, शोना, प्रवासाची तयारी कर. उद्या चंपानगरीला जायचं आहे. त्याचा चेहरा आनंदानं उजळून गेला. फार वर्षांनी आम्ही शालवृक्षासारखे धिप्पाड होऊन प्रथमच चंपानगरीकडं जाणार होतो, आमच्या जन्मभूमीकडं. दुसऱ्या दिवशीच मी आणि शोन हस्तिनापुराहून निघालो. प्रवास बराच लांबचा होता म्हणून आम्ही 2 पांढरे तरतरीत घोडे घेतले होते. आम्हा दोघांनाही आता अश्वारोहणाची चांगली सवय झाली होती. मला तर सर्व प्राण्यात अश्व हा प्राणी फारच आवडत होता. तो कधीच खाली बसत नाही. झोपताना सुद्धा फक्त उभ्या उभ्याच तो एका पायाचा खूर मुडपून झोपतो. अश्वांच्या सर्व सवयींचा मी बारकाईनं अभ्यास केला होता. कितीही नाठाळ असो, त्याला कसं ताळ्यावर आणावं हे आता मला चांगलं अवगत झालं होतं. शिवाय आमचा तो पिढ्यानपिढ्यांचा व्यवसाय होता. प्रत्येकानं आपल्या व्यवसायात प्रवीण असलंच पाहिजे. संजय काकांनी सारथी म्हणून केलेला हा उपदेश मी कसा विसरू शकलो असतो. आम्ही हस्तिनापुराच्या सीमेबाहेर पडलो. ते दिवस वसंत ऋतूचे होते. आजूबाजूचा सारा परिसर निरनिराळ्या रंगाच्या फुलांनी नुसता नटलेला होता. बाव्याची झाडं लहान लहान पिवळ्या फुलांनी जर्द झाली होती. खैराची झाडं तांबडसर फुलांनी डवरली होती. अंजनीची झुडपं निळ्या फुलांनी शोभिवंत दिसत होती. त्या सगळ्या झाडांवर निसर्गदेवतेची झालेली कृपादृष्टी पाहून पळसाला फारच राग आला असावा. त्याचं सगळं अंग रक्तवर्णी तांबड्या फुलांनी फुललेलं होतं. सगळ्या झाडात तो त्यामुळे एकटाच उठून दिसत होता. त्या सगळ्या फुलांचा मिळून एक संमिश्र सुवास आसमंतात दरवळत होता. शेण, क्रोंच, भारद्वाज, कोकिळ, कपोत अशा निरनिराळ्या पक्ष्यांचा हा संमेलनाचाच काळ होता. आपणाला माहीत असलेली सगळी गाणी ते उंच स्वरात म्हणत होते. वसंत. वसंत म्हणजे निसर्गदेवतेची मुक्त रंगपंचमी. वसंत म्हणजे सप्तस्वरांच्या एकमेकांच्या हातात हात घालून उभा राहिलेल्या खेळगड्यांचा हुतुतूचा संच. वसंत म्हणजे निसर्गदेवतेच्या तलम वस्त्राचा काळाच्या कुंपणात
मध्येच अडकलेला एक सर्वात देखणा धागा, की वर्षा ऋतूत खोडकर पावसानं सतत आपल्या सरींच्या असंख्य बोटांनी गुदगुल्या केल्यामुळं हसतेवेळी इकडे तिकडे पाय झटकताना पडलेला तिच्या पायातला तो मंजूळ पैंजण. छे, कशानंच त्याचं वर्णन करता येत नाही. वसंत म्हणजे वसंत. आम्ही ती निसर्गदेवतेची मनोहर रूपं पाहत आमचा प्रवास मजेत करीत होतो. रात्र पडताच जवळच्या नगरात मुक्काम करीत होतो. असे 8 दिवस गेले. अनेक नद्या आणि पर्वत ओलांडून आम्ही 9व्या दिवशी प्रयागला आलो. प्रयाग इथं गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम होता. इथून चंपानगरी आता केवळ काही योजनं दूर राहिली होती. संगमावर जावं आणि ते 3 नद्यांचं मिलन एकदा पाहून यावं म्हणून नगरात प्रवेश करताच आम्ही आमचे अश्व संगमाकडं वळविले. वेळ संध्याकाळची होती. आम्ही संगमावर आलो. मथुरेच्या बाजूनं यमुना येत होती. कांपिल्य नगराच्या बाजूनं गंगा प्रवेशत होती. अयोध्येच्या बाजूनं सरस्वती धावत होती. तिघींच्या पाण्याचे 3 वेगवेगळे ओघ स्पष्ट दिसत होते. गंगेचं पाणी पांढरं शुभ्र, यमुनेचं पाणी काळसर, तर सरस्वतीचं तांबडसर. 3 भिन्न भिन्न स्थायी भाव असूनही त्या तिघी एकमेकींच्या हातात हात घालून सागराला मिळायला चालल्या होत्या. तेही पुढं गंगा हे एकच सुटसुटीत नाव स्वीकारून. तो त्रिकोणी संगम पाहताना माझ्या मनात एक विचित्र विचार चमकून गेला. या नद्यांना जे निसर्गानं शिकवलं ते माणसांना शिकवायला तो कसं काय विसरला? माणसानं जातीचे आणि उच्च नीचतेचे खोट्या कल्पनांचे ओघ एकमेकांविरुद्ध का वळवावेत? कोणत्या समुद्राला जाऊन मिळणार हे ओघ? काय निघणार आहे या भेदांच्या भगदाडांतून? विनाशच की नाही? एकमेकांना समजावून घेऊन मानव हातात हात घालून आपल्या सगळ्या ओघांचा एकच प्रवाह करील तर? पण ते शक्य नाही. कारण नद्या या नद्या असतात आणि माणसं ही माणसं असतात. आपल्या मूर्खपणानं आपल्याच विनाशाचे खड्डे खणणारा मानव हा या जगातला एकमेव प्राणी असावा. मी त्या 3 नद्यांचं एकत्र झालेलं उंजळभर पाणी घेतलं आणि त्याचं अर्घ्य सूर्यदेवांना देत मनोमन म्हणालो, देवन, या 3 नद्यांच्या अंगी आहे ती सहनशक्ती मला द्या. इतरांना नीट समजावून घेण्याची बुद्धी मला द्या. अहंकाराचा स्पर्शसुद्धा माझ्या मनाला कधी होऊ नये. अश्वांना पाणी पाजून आम्ही नगरात येण्यासाठी वळलो. अश्वांचे वेग हातात घेऊन आम्ही चाललो होतो. काही स्त्रिया पाणी घेऊन नगराकडं परत जात होत्या. मी पश्चिम क्षितिजाकडं पाहत चाललो होतो. एवढ्यात शोणाच्या अश्वानं पाणी घेऊन परतणाऱ्या पुढ्यातील एका स्त्रीच्या मानेला मागून आपले फुरफुरणारे ओठ लावले. त्यांच्या थंडगार अशा स्पर्शानं ती स्त्री घाबरली. किंकाळी फोडीत तिनं डोक्यावरचा घडा सरळ फेकून दिला. तो घडा माझ्या पायात पडला आणि फुटला. माझं उत्तरीय भिजलं. ती स्त्री घाबरून गेली होती. माझ्याकडं पाहताच तर ती अधिकच गोंधळून गेली. क्षणभर आपल्या पापण्यांनी तिनं मजेदार फडफड केली आणि मग आपल्या पायाच्या अंगठ्यानं माती उकरत ती खाली मान घालून स्तब्ध उभी राहिली. घड्यातील पाणी तिच्या अंगावरही सांडलं होतं. त्यामुळं जागजागी तिचं वस्त्र तिच्या अंगाला चिकटलं होतं. संगमावरून येणाऱ्या वायुलहरींबरोबर तिच्या केसांतील 4-6 बटा मुक्तपणे इकडं तिकडं भुरभुर उडत होत्या. बरेचसे केश पाण्यामुळं गालांना चिकटले होते. तिचा रंग केवड्यासारखा पिवळा धमक होता. मी पाहिलेली ती सर्वात पहिली सुंदर स्त्री होती. वादळी वाऱ्यात आपल्या घरट्यात अंग चोरून बसणाऱ्या पक्षिणीसारखी अंग सावरून ती उभी होती. मी शोणाला काहीतरी बोलणार होतो. तेवढ्यात तिच्या मैत्रिणींपैकी एक पुढं होत वाकून म्हणाली, महाराज, क्षमा असावी. हिच्या धांदरटपणामुळं आपली वस्त्र भिजली. मी महाराज आहे म्हणून कोणी सांगितलं? मी कर्ण आहे. माझ्या भावाच्या या शोणाच्या धांदरटपणामुळं तुमचा घडा फुटला. यासाठी मीच तुमची क्षमा मागायला पाहिजे, मी म्हणालो. नाही, पण आपण तर महाराजांसारखे दिसता, ती गोंधळून म्हणाली. नाही, मी सूतपुत्र कर्ण आहे, चंपानगरीच्या अधिरथांचा ज्येष्ठ पुत्र. सूतपुत्र? मग ही सुद्धा सूतकन्या आहे. ती त्या सुंदर स्त्रीला दंडाला धरून पुढं ओढीत म्हणाली. सूतकन्या? मी आश्चर्यानं विचारलं. कारण आमच्या कुलात असलं सौंदर्य असणं कसं शक्य होतं? होय, या प्रयागातील सर्वश्रेष्ठ सारथी सत्यसेन यांची बहीण वृषाली. मी तिच्याकडं पाहिलं.
तिनं अजूनही आपलं मुख काही वर उचललंच नव्हतं. रात्रंदिवस युद्धशाळेत शिक्षण घेणाऱ्या माझ्यासारख्या रांगड्या माणसाला स्त्रीविषयी तसं काहीच सांगता आलं नसतं. पण तिला पाहिल्यावर मात्र मला प्रकर्षानं वाटलं की स्त्री म्हणजे विश्वकर्त्यानं आपल्या पहिल्याच साखर झोपेच्या वेळी टाकलेला एक हळुवार निश्वास असावा. सूर्यदेवांनी आकाशात गुलाबी रंगाचा घडाच फोडला होता. कशाला आनंदित झाले होते ते एवढे? त्या गुलाबी रंगाची ती स्वेर उधळपट्टी पाहत मी शोणाला म्हणालो, शोण, चल, वेळ होतो आहे. निघण्यापूर्वी सहज चाळा म्हणून मी त्या फुटलेल्या घड्यातील एक खापराचा तुकडा उचलून घेतला.